शांती एकनाथ महाराज की जय, गोपाळ बाबा महाराज की जय, सद्गुरु भगवान बाबा की जय। निकुंभाच्या बळाची थोरी जासी कापिजे सुरासुरी, तोही मारिला निर्धारी शना माजारी हनुमंते। कारण असताना तो निकुंभ कसा होता? शूर होता, बलवान होता, शक्तिशाली होता। त्याला स्वर्गातले देव 33 कोटी देव थर 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 कापत होते। इंद्र सुद्धा भेट होता आणि त्या निकुंभला माझ्या रामभक्त हनुमानजींनी असं त्याचं नरड खुडलं हो आणि त्याला मारून टाकलं। एवढा मोठा महान पराक्रम आणि त्या ठिकाणी माझ्या हनुमानजीने केला रे बाळा। बोला हनुमंते बडे अद्भुता केला निकुंभाचा घात, पुढील कथा वृत्तांत श्रोता सावध परिसेजे। अशा प्रकारे माझ्या रामभक्त हनुमानजीने निकुंभला मारून टाकलं। त्याला मारल्यानंतर माझ्या अस्तार काय केलं भगवान? अति पुढची कथा काय तर असतारे श्रोते मंडळीला आणि नाथ महाराज विनंती करतात, नाथ महाराजांनी पुढची कथा काय, पुढे काय घडणार याचा वृत्तांत आणि आता पुढल्या ओवीमध्ये निकुंभ पडताची रणी राक्षसा झाली महापळणी, पळोनी गेले लंका भुवनी घाटवटरणी कुंतता। बघा काय किती गोड आहे कथा। निकुंभल्याला ज्यावेळेस असताना माझ्या हनुमानजीने त्या रणभूमीच्या ठिकाणी मारलं, त्यावेळेस राहिलेल्या राक्षस आपला जीव घेऊन लंकेकडे पळू लागले। काही काही असणारे मूर्छित अवस्था झालेले होते कैलीजी आणि ते खाली जमिनीवर पडून काही असणारे कुंतत होते असं नाथ महाराजांनी वर्णन केलं रे बाळा। बोला कुंभ निकुंभ दोघे जन कपिनी मारिले करो निरना, ते ऐकोनी रावणा दुःख दारुण पावला। काय केलं? त्या रंगनाच्या ठिकाणी कुंभाला मारलं, निकुंभाला मारलं। अशा प्रकारचा वृत्तांत, अशा प्रकारची बातमी ज्यावेळेस लंकेच्या राजा रावणानं ऐकली आणि त्यावेळेस असताना लंकेच्या राजा रावणाला मोठं दुःख झालं, मोठा शोक झाला आणि असताना शोकानिमित्त झालेला लंकेचा राजा रावण आणि पुढे काय करतो बाळा? बोला आजानुभाऊ विशालाक्ष वीरपुत्र तो का मकराक्ष, संग्रामी परदक्ष विपक्ष पक्ष छेदका। काय केलं मग लंकेच्या राजा रावण? मकराक्ष नावाचा असताना बलवान बलशाली शक्तिशाली असताना शूर अशा प्रकारच्याला त्याला बोलविलं आणि त्याला सांगितलं बाबा जा, तुला आता रणांगणाच्या ठिकाणी जायचंय, तुला युद्ध करायचंय। अशा प्रकारे असताना तो लंकेचा राजा रावण आणि त्या ठिकाणी बोलतो। त्यासी पाचारोनी रावणा गुह्य सांगे स्वय आपण, रणी मारावे राम लक्ष्मणा वानरगणा समवेत। बघा किती गोड आहे, किती कथा गोड आहे। मकराक्षाला लंकेचा राजा रावण असतार बुद्धिमत्ता सांगतोय, शिकवितोय। रणांगणाच्या ठिकाणी जायचं, रामाला कसं मारायचं, लक्ष्मणाला कसं मारायचं, वानरावर आघात कसा करायचा, वानराला कसं मारायचं। तो लंकेचा राजा रावण मकराक्ष नावाचा जी राक्षस होता आणि त्याला त्या ठिकाणी शिक्षण देऊ लागला रे बाळा। बोला दरोनी पुरुषार्थाचे बळ राम लक्ष्मण माझे शल्य, ते त्वा करावे निशल्य वानर दळ दमोनी। मकराक्षाला सांगितलंय, मकराक्ष काय कर,
तू त्या ठिकाणी रंगनाथच्या ठिकाणी जा, त्या रामाला मार, त्या लक्ष्मणाला मार, वाढणारं सैन्य असणारा मोठा समुदाय त्या ठिकाणी त्याचा निपात कर, त्यांना मारून टाक. अशा प्रकारचे असणारे आणि बुद्धी युक्तिवाद लंकेचा राजा रावण आणि त्या मकराक्ष नावाच्या आणि राक्षसाला सांगू लागला रे बाळा बोला. पितृघातक मुख्य वैरी त्यासी तू साधून या मारी, तुझ्या पुरुषार्थाची थोरी सुरासुरी कापी जे. मकराक्षाला सांगितलं कारण तू बलवान आहे, शूर आहेस, वीर आहेस आणि तुझ्या बापाला मारलंय त्यांनी, त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणले. आणि त्याचा बदला घेण्यासाठी तू रणांगणाच्या ठिकाणी जा आणि त्या जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभू असताना तो त्याला मारून टाक, त्या साधुरत्न लक्ष्मणाला मार, वानर सैन्य समुदायाला मारून टाक. अशा प्रकारे तो लंकेचा राजा रावण आणि त्या मकराक्ष नावाच्या राक्षसाला आणि बुद्धी शिकवतो बाळा बोला. ऐसे बोलोनी दशानना सोय सांडूना सिंहासना, मकराक्षासी आपणा गौरवी रावणा युद्धार्थी. काय केलं? अशा प्रकारची असणारी सगळी बुद्धिमत्ता सांगितली. युद्धामध्ये विजय कसा मिळवायचा याची माहिती सांगितली. आणि पुन्हा आता त्याला युद्धाला पाठवायचं म्हणून कागणे महाराज त्याची बोलवण केली हो, त्याला नवे कपडे परिधान करायला लावले आणि बोलवण करून अशा प्रकारे त्याला रथामध्ये बसविलं आणि युद्धासाठी लंकेचा राजा रावण त्या मकराक्ष नावाच्या राक्षसाला आणि रणांगणाच्या ठिकाणी पाठवितो रे बाळा बोला. दिव्य गंध सुमन माळा मुकुट कुंडले कटी मेखळा, अंगत्रान पदक गळा मुक्ता फळा समवेत. काय केलं? सगळे नवे असणारे सुंदर अशा प्रकारचे कपडे परिधान करायला दिले. गळ्यामध्ये कंठा घातला, सोन्याच्या माळा घातल्या, हातामध्ये सोन्याचे कंकण घातले आणि त्या मकराक्ष नावाच्या राक्षसाची असणारं लंकेच्या राजा रावणानं बोलवण केली आणि युद्धासाठी पाठवू लागला रे बाळा बोला. कोणी रावणाचे वचना सुराभिमानी खरा नंदना, मारुनी राम लक्ष्मणा विशल्य करीना लंकेशा. अशा प्रकारे ज्यावेळेस लंकेच्या राजा रावणानं त्या मकराक्षाची बोलवणी केली, त्याच्या अंगावर सुंदर सुंदर दागिने घालून त्याला परिधान करायला लावले, त्याची बोलवण केली, त्याला सगळं कसं मारायचं रामाला लक्ष्मणाला युक्तिवाद शिकविला. तेव्हा मकराक्ष ज्यावेळेस युद्धाला निघाला कागणे महाराज त्यानं मोठ्यानं गर्जना केली. कोणाची किंवा केली गर्जना? राजा रावणाचा विजय असो म्हणला. राजा रावण की जय. मोठ्यानं कर नाही तुम्ही काय रावणाच्या बाजूचे का? नाही ना, तुम्ही भागवत करायचं. अशी मोठ्यानं गर्जना केली आणि गर्जना करून, कारण नामाचं महत्व वेगळं बरं का, त्याला महत्व त्याला गोड वाटलं. आपण आज या ठिकाणी, कारण मी या ठिकाणी या घागरवाड्याच्या ठिकाणी माझ्या बहिणीली माझ्या असतार जवान दिल की माय तुम्ही असतार भगवान रामचंद्र प्रभूच्या नावाचा जप करा अशा प्रकारचा. आणि तुम्हाला जप केल्यानंतर माझ्याकडून माझ्या परिस्थितीतून मला जे घडल ते असणारे मी तुम्हाला साड्या घेईन. कुणी असणाऱ्या माझ्या आईसारख्या म्हाताऱ्या बाया असत्याल त्यांनी तुम्हाला नाट्या घेईन असा शब्द दिला होता. आणि त्याच्याप्रमाणे इथं हजर झालेल्या जवळजवळ 50-51 हजार झाल्या. 6-7 मावल्या नाहीत त्या माझ्या आया बहिणी, त्या राहिल्या, त्या आल्या तर आपण आता कार्यक्रम संपल्यानंतर आपण त्यांनी सुद्धा देऊन टाकू आणि राहिल्या तर मग बघू नंतर काय ते. अशा प्रकारे असतात. कशासाठी? हे नाम जपासाठी. नाम जपाचं महत्व किती मी थोडक्यात एक छोटं सांगतो उदाहरण, कारण ते नसली वेळ तरी सांगतोच. कारण नाम जपाचं महत्व काय ते, कारण शक्ती किती जपामध्ये, नामाची शक्ती किती मोठी आहे. रामायणातलाच दृष्टांत आहे. आपण बाहेरचं कशाला सांगायचं होय कागणे महाराज? तुमच्या भागवतला तर आम्हाला थोडं जमते नाही जमत, कारण जे कळलं ते आम्ही सांगतो. आम्ही रामायणच ऐकले, रामायणच कळते आम्हाला. ज्यावेळेस असताना समुद्रावर सेतू बंधन सुरू झालं, समुद्रावर ज्यावेळेस सेतू बंधन सुरू झालं
नळ नावाच्या वानरानं काय केलं, ज्यावेळेस अस्तार जन्माला आईच्या पोटातून, त्या ऋषीचे अस्तारे ते आश्रम होते ते उचलून फेकून द्यायचे. उचलून कुठे टाकायचे? समुद्रात टाकायचे नेऊन. त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा बांधवायचे, पुन्हा त्या निळा त्या अस्तार उचलायचे आणि पुन्हा समुद्रात नेऊन टाकायचे. वैतागून गेले सगळे ऋषी. मग त्यांनी ऋषीने त्याला म्हणले आता ह्याला काय करावं बाबा, काय करावं, तर कारण भक्त आहे म्हणले भगवंताचा. मग त्याला शाप दिला त्यांनी. काय? त्याच्या हातानं जी बी समुद्र, बघा ना शाप कसा ठरतो. जी समुद्रावर काही बी यानं टाकली की तण गण म्हणले, मग दगड टाकले तरी तणगतील. मग त्यावेळेस असताना ज्यावेळेस माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला जगत चालक जगत जननी माझी सीतामाईच्या शुद्धीसाठी आणि ज्यावेळेस पाठवायचं होतं कुठं, लंकेच्या ठिकाणी पाठवायचं होतं, आणि ज्यावेळेस सीतामाईची शुद्धी माझ्या हनुमानजीने आणली आणि भगवान रामचंद्र प्रभूनं असतार लंकेच्या राजा रावणाला मारण्यासाठी समुद्रावर सेतू बंधन करायचं ठरविलं. त्यावेळेस असतार आता सेतू बांधायचा कसा, त्यावेळेस असतार काही वानरांनी माहिती सांगितली भगवान रामचंद्र प्रभूला की असताना नळ आणि निळ नावाचे मोठे बलवान वानर आहेत म्हणले. त्यांनी जर समुद्रावर दगड टाकले तरी तर ते अशा प्रकारे सेतू बंधन करायचं ठरलं. कसा 7, 10, 15, 20, 25 किलो 400 कोसाचा होता ना सेतू देव. एका दिवसामध्ये सेतू तयार झाला. पण रात्रीच्या वेळाला सेतू तयार झाला, पण ते माशाच्या पिळ्यांनी गिळून टाकला. अशा प्रकारचं रामायणातली कथा आहे बरं का, मी माझं सांगत नाही. गिळल्यानंतर समुद्रावर पाण्यावर दगड तळते ते कुणी जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने ऐकलं. ऐकल्यानंतर भगवान रामचंद्र प्रभू पहाटे 4 वाजताच उठले. हो, दगड तरतेत म्हणजे पाण्यावर आणि माझ्या नावानं दगड तरतेत. अशा प्रकारचं ऐकल्यानंतर काय केलं, पुन्हा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने 4 वाजताच उठून समुद्राकडे निघाले. म्हणले सगळे झोपलेले, आता कशाला कोण जाग आहे. पण माझ्या हनुमानजी भगवान रामचंद्र प्रभूचं चिंतन करीत जागेच होते. भगवान रामचंद्र प्रभू झोपले, लक्ष्मण झोपला, सगळे वानर सैन्य जरी झोपले तरी माझ्या हनुमानजी उठून उभा राहून काय करीत होते, जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा जपच करीत होते. हनुमानजी जागेच होत्या. त्यांनी वाटला तर हनुमानजी भगवान रामचंद्र प्रभू उठून गडबडीने समुद्राच्या दिशेने निघाले. काही अंतरावर थांबलेले होते. निघाल्यानंतर हनुमानजी पाठीमागच गदा घेऊन कुणाचं देवाचं माझ्या संरक्षण करण्यासाठी उभेच होते. गेले. पहिला हनुमानजी भगवान रामचंद्र प्रभूंनी दगड उचलला समुद्रात टाकला, बुडाला बाबा. दुसरा दगड उचला टाकला, बुडाला. तिसरा टाकला. म्हणले माग कुणी आहे का बघावं एकदा. देवानं ठरविलं. माग फिरून बघितलं तर हनुमानजी उभेच. म्हणले हनुमानजी आले केव्हा, म्हणले देवा पहिला दगड टाकला तेव्हा. म्हणजे म्हणले पुन्हा तेव्हाच माझ्या हनुमानजीने सांगितलं, देवा अरे देवा तुझ्या नावाचं तुला काय महत्व आहे, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे रे मेघ श्यामा. देवा तुझ्या नावाचं महत्व तुला काय माहिती, तुझ्या नावाचं महत्व खूप मोठं रे. आणि ते तुझ्या नावाचा रामजप जर केला, भगवंताचं जर नामचिंतन केलं तर हजारो जन्माचा अस्तर जी पाप असेल नाहीच होऊन जाईल. आणि जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची भेट होईल. म्हणून मी माझ्या बहिणीला सांगितलं होतं, माय भगवान रामचंद्र प्रभूचा जप केला, त्यांनी त्या दिलेल्या वचनाची परिपूर्तता केली. आणि माझ्याकडून फुल नाही फुलाची पाकळी, मी सुद्धा माझं दिलेलं वचन पूर्ण केलं. तो आजचा दिवस आहे. अशा प्रकारे असणार. आणि या ठिकाणी ज्या रणांगणाच्या ठिकाणी नाम किती नाम महत्व आहे, नामाची किती ताकद आहे ते या ठिकाणी बोला. नमस्कारोनी रावणा त्याशी करोनी प्रदक्षिणा, मकराक्ष केली गर्जना, शीघ्र रथान सैन्यासी. सगळं सैन्य समुदाय बरोबर घेतलेलं मकराक्ष नावाच्या राक्षसानं आपल्या बापाला मारलेलं या रामानं, पुन्हा लक्ष्मणानं, हनुमानजीनं मग याचा सूड घ्यायचा. लंकेच्या राजा रावणाला 5 प्रदक्षिणा घातल्या आणि मोठ्यानं म्हणला कागणे महाराज पुन्हा राजा रावण की. आता तुम्ही एकटेच रावणाच्या बाजूचे दिसताय, कोणी नाही दुसरं. अशा प्रकारे मोठ्यानं त्यानं गर्जना केली राजा रावणाची.
कागणे महाराज आणि गर्जना करून मखराक्ष नावाचा राक्षस भगवान रामचंद्र प्रभू रणाच्या ठिकाणी आणि युद्ध करण्यासाठी निघाला. अशा प्रकारचं वर्णन आहे बाळा. बोला. राम लक्ष्मण मनुष्य मात्र मनुष्यामचा नित्याहार वानर ते पाले खाईर मारीन समग्र रण मारे. काय किती गोड आहे कथा. या ठिकाणी मखराक्षानं सांगितलं आम्ही राक्षस आहेत आणि राक्षसाचं खाद्य काय की अच्छा वानर माकड माणसं हल्ली खायचं हे सगळं आमचं खाद्य म्हणला की असणारा आता मी रणांगणाच्या ठिकाणी जाऊन विजय प्राप्त करून आता पुढच्या उभव्यात असणारे पुढचे वाचणार सांगतील कारण आमच्या कामापुरतं झालं ताकापुरतं रामायण झालं आपलं काम. चला पुढील वाचक सुग्रीव महाराज. सुग्रीव महाराज मुंडे चला. सगळे आलं पाहिजे. किती बाळा सांगा महाराज. उंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान महाराज सद्गुरु भगवान बाबा की जय. गोपाळ बाबा महाराज की जय. स्वये सारथी असे सांगत जेते आय रघुनाथ तेथवरी जाऊ दे रथ संग्रमार्थ तेनेसी गौरीपुत्र गणपती जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र प्रभू जगत चालक जगत जननी सद्गुद्याय साहेब सीतादेवी राम भक्त हनुमानजी गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी माझे जगले जमलेले राम भक्त आणि राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो. मखराक्षानं आज्ञा दिली कुणाला सगळ्या सैनिकांनी सांगितलं बाकीच्याकडे न्यायचा नाही म्हणला. कुणाकड ह्या वानराकडे नाही माकडाकडे नाही अस्वलाकडे नाही ज्या ठिकाणी असताना तो रामचंद्र प्रभू आहे साधुरत्न लक्ष्मण आहे त्या ठिकाणी रथ घेऊन जायचा अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी. आणि त्यांनी काय केलं आज्ञा दिली कुणाला अशा प्रकारे असणार त्याच्या सारथ्याला आणि सांगितलं आणि चल लवकर निघ अशा प्रकारे असताना मखराक्ष आणि त्या ठिकाणी गर्जना करतो महाराज. बोला. सहानास हात नाही घालणे रणात स्वयं निवटीन रघुनाथ निश्चितार्थ हा माझा. काय म्हणला कारण माझी असणारी माझा निश्चयच आहे मी दृढ निश्चय कराय त्या सुवेचाळाच्या ठिकाणी जायचंय आणि त्या ठिकाणी रामाला लक्ष्मणालाच मारायचंय अशा प्रकारे असताना तो मखराक्ष नावाचा राक्षस आणि त्या ठिकाणी गर्जना करतो महाराज. बोला. राक्षसा प्रति गर्जन राक्षसांगे आपण रणी मारावे राम लक्ष्मण रावण मज सांगे. मखराक्ष त्या ठिकाणी बोलू लागला वालगाना करू लागला वालगाना त्या ठिकाणी म्हणतो आता रणांगणाच्या ठिकाणी गेल्यानंतर रामाला मारायचंय लक्ष्मणाला मारायचंय वानराली बघायचंच नाही अशा प्रकारे असताना तो मखराक्ष आपल्या बरोबर जी सैनिक होते बरोबर जी राक्षस होते आणि त्यांच्या बरोबर तो संभाषण करू लागला महाराज. बोला. गाजी रणापन वदिन राम लक्ष्मण ते निर्दळन तीनच तुकडे चष्मा लागतंय. आजिरणी आपण वदीन राम लक्ष्मण सुग्रीवाते निर्दळी वानर सैन्य समवेत. काय गोड आहे काय कथा आहे माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची. मखराक्ष नावाचा राक्षस गर्जना करतोय गर्जना करून काय सांगितलं की मी आज रणांगणाच्या ठिकाणी रामाला मारणार आहे लक्ष्मणाला मारणार आहे सुग्रीवाला मारणार आहे अशा प्रकारे असताना आणि त्या ठिकाणी कोण
असताना मकराक्ष नावाचा राक्षस आणि गर्जना करू लागला. आपले बाप्पा आले तर बाप्पा आले म्हणून एकदा टाळ्या वाजवा बाप्पाच्या नावावर. मकराक्षाचे सबळ सैन्य विकट दाळा विक्राळ वदन एकांगी रोमा दारुण जैसे बाण सतेज. किती गोड आहे. या ठिकाणी नाथ महाराजांनी वर्णन केलंय. ज्यावेळेस मकराक्ष नावाचा राक्षस रणांगणाच्या ठिकाणी माझ्या भगवान रामचंद्र प्रभू साधू रत्न लक्ष्मणावर युद्ध करण्यासाठी जाऊ लागला. त्याच्या बरोबर राक्षस कसे होते याचं नाथ महाराजांनी वर्णन केलंय. कसे होते? मोठमोठे बलाढ्य होते, शूर होते, वीर होते. त्यांच्या अंगावर केस होते म्हणले. कसे होते? मोठे मोठे बाहिले असे नीट केस होते म्हणले अंगावर. असे बलवान नावाचे बलवान शूर वीर राक्षस त्या मकराक्ष नावाच्या राक्षसाच्या बरोबर होते, सेनापतीच्या बरोबर होते. आणि तो मकराक्ष रणांगणाच्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी निघाला. महाराज बोला. व्याघ्रमुख तर समुख वडवा मुख तगर मुख राक्षस सैन्याने भयानक गडगर्जे. किती गोड आहे कथा. नाथ महाराजांनी वर्णन केलं. राक्षस कसे होते? व्याघ्रमुखी होते, सिंहमुखी होते, हस्तीमुखी होते. अशा प्रकारचे त्यांचे तोंडाचं वर्णन केले. मोठे मोठे तोंड होते. अक्राळ आणि विक्राळ महाराज, कागणे महाराज मोठे मोठे राक्षस होते. आणि ते बरोबर घेऊन असताना मकराक्ष नावाचा राक्षस सेनापती जगात चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला साधू रत्न लक्ष्मणाला राजा सुग्रीवाला आणि रणांगणाच्या ठिकाणी मारण्यासाठी निघाला. आणि शर्त करून निघतो रे महाराज बोला. मत वृषभाई से डरकत मत गजाई से गडगर्जत राक्षस मिळाले असंख्यात मकराक्षतेत मुख्य धुर. वर्णन केलं. मकराक्ष ज्यावेळेस असताना सेनापती सगळ्या राक्षस सैन्य समुदायाला घेऊन रथामध्ये बसून युद्ध करण्यासाठी निघाला. त्यावेळेस त्यानं गर्जना हाती सारख्या डरकाळ्या फोडायला, वाघासारखा असताना गरजतोय अशी गर्जना करू लागला. एवढे राक्षस गरजत असताना लंकेच्या राजा रावणाचा सेनापती मकराक्ष आपल्या बापाचा बदला घेण्यासाठी आणि रणांगणाच्या ठिकाणी निघाला. महाराज बोला. गाव घातला निशाणा शंखबेरी विकट विराणा कुटुंबी गाजती धनगना विक्राळ गर्जना वीरांची. कारण मोठमोठ्या असणारे अक्राळ विक्राळ मोठ्यानं आवाज देऊ लागले, दुदुंब्या वाजवू लागल्या. त्यांचं असणारं जी रणवाद्य होतं ना ते रणवाद्य असणारं वाजू लागलं. आपल्या लग्नात असतंय महाराज पहिलं कागणे महाराज मंगलवाद्य होतं. मंगलवाद्य ते मंगलवाद्य बंदच झालं कुठंच नाही. मी एकदा प्रमोद आपा शेट्टीच्या पोराच्या प्रशांत म्हणून कापड दुकानदार आहे त्याच्याच लग्नात आणलं होतं. कुणा? प्रमोद आपण तेवढंच बघितलं. नाही तर आपल्या जे आता लग्नामध्ये वाजू जात ना जे आता आपलं भारताचं पाकिस्तानचं आता आणि युद्ध सुरू व्हायचा टाइम आहे महाराज. आणि त्या युद्धाला जाताना जे वाद्य वाजवले जातात महाराज ते आपण लग्नात वाजवित होतो. आता ते वाद्य लग्नात मंगलवाद्य राहिले नाहीत महाराज. अशा प्रकारचा असताना कर्कश आक्रोश करीत मोठ्याने गर्जा करीत मकराक्ष असताना रणांगणाच्या ठिकाणी मोठमोठ्यानं दुग्धम्यान अशा प्रकारचं शस्त्रास्त्र घेऊन रणांगणाच्या ठिकाणी माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला असताना आणि मारण्यासाठी निघाला. अशा प्रकारचं वर्णन नाथ महाराजांनी केलं. महाराज बोला. ऐसा वीरांचा गडगजर चालता मकराक्षाचा संभार तो निसार त्याचा कर सत्वर तळी पडला. काय बोलू कथा. अशा प्रकारे असताना तो मकराक्ष नावाचा सेनापती राक्षस सैन्य समुदाय बरोबर घेतला
आणि सगळं राक्षस सैन्य समुदाय बरोबर घेऊन आणि असताना तो रणांगणाच्या ठिकाणी निघालेला असताना मोठ्यानं गर्जना करतोय, लंकेच्या राजा रावणाचा जय करतोय, जय जयकार करतोय. अशा प्रकारे असताना तो मकराक्ष आता याच्या चला पुढील वाचक सूचक जास्त बालासाहेब महाराज मुंडे आणि सूचक चव्हाण महाराज. आता जसे नाव येते ना असे टिपत गेलो बसू काय अडचण नाही.